नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असा काकडी आणि कच्ची कैरीचा ठेचा करणार आहोत. खायला खूपच भारी लागतं, खूप टेम्पटिंग लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काकडी आणि कैरी दोन्ही थंड आहे, तर आपल्या शरीराला थंडावा देतं आणि हेल्दी पण आहे. भाजीच्या ऑप्शनमध्ये तुम्ही घेऊ शकता. हे तोंडी लावणं म्हणून पण तुम्ही हे खाऊ शकता, चपाती बरोबर, भाकरी बरोबर. तर खायला खूप छान लागतं, भारी लागतं. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर फ्रेंड्स, रेसिपी स्टार्ट करण्याआधी तुम्ही जर नूतन रेसिपीजला नवीन असाल आणि जर नूतन रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण नवीन रेसिपी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. चला, आता आपण कच्ची कैरी आणि काकडी याचा ठेचा बघूया. तर त्याच्यासाठी हे मी 2 काकडी घेतलेली आहे. काकडीला स्वच्छ धुवून त्याची स्किन काढली आणि हे बघा, त्याला असं ग्रेटरने, हे ग्रेटर आहे, ग्रेटरने मी असं ग्रेट करून घेतलं, किसून घेतलं आहे. आणि याचा बियाचा भाग असतो ना, तो घ्यायचा नाही, कारण त्याच्याने जास्त पाणी सुटतं. पण हे तुम्ही फेकून देऊ नका, हे तुम्ही खाऊ शकता. दह्यामध्ये ॲड करून कोशिंबीर म्हणून पण तुम्ही खाऊ शकता. आणि कच्च्या कैरीला पण मी स्वच्छ धुतलं, त्याची साल काढली आणि ती पण मी अशी ही किसून घेतलेली आहे ह्याच्याने. हे बघा, कच्ची कैरी मी थोडीशीच यूज केली आहे, 2च चमचे आहेत. आणि काकडी मी 2 मोठ्या काकड्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. हे 2 छोटे साईजचे मी कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे. एक छोटी साईजचा मी टोमॅटो घेतलेला आहे. शेंगदाण्याचे कूट घेतलेला आहे, पण एवढं आपल्याला वापरायचं नाही आहे. ह्याच्यातले फक्त 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे. हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा 1 इंचचा तुकडा घेतलेला आहे. 10 ते 12 मी लसूण घेतलेले आहेत आणि 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याला मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. एकदम फाईन पेस्ट नाही करायची, भरड करायचं आहे. तर चला, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे मी सगळं साईडला ठेवते आहे. कैरीचा आणि काकडीचा ठेचा बनवण्यासाठी मी हे कढई घेतली आहे. कढईमध्ये मी हे 3 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. आपण याच्यामध्ये मोहरी ॲड करूया. मस्टर्ड सीड्स छान असं क्रॅकल होऊ द्यायचे. आपण ॲड करायचे जिरं, कढीपत्ता आणि हा जो आपण कांदा कापून ठेवला आहे तो मी ॲड करते आहे. हे ना तोंडी लावणी, म्हणजे जर भाजी नसेल ना तर आपण कसं लोणचं किंवा चटणी तोंडी लावतो, तसं हे तोंडी लावायसाठी खूपच छान आहे. चपाती बरोबर पण तुम्ही खाऊ शकता. डाळ भात असेल, खिचडी असेल तर त्याच्याबरोबर पण हे खूपच छान लागतं. हिरवी मिरची, आलं आणि लसणाची जे ठेचा केला आहे ते आपण ॲड करायचं आहे. आणि मी तुम्हाला आधी काकडी आणि चणा डाळची भाजी पण दाखवली होती यूट्यूब चॅनलवरती. तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेन, तुम्ही नक्की ते चेक करा. काकडीची भाजी चण्याची डाळ टाकून ती पण खूपच छान लागते खायला. हे बघा, कांदा झालेला आहे. आता आपण जो टोमॅटो कापून ठेवला आहे ना तो घेऊया. टोमॅटो जास्त नाही ॲड करायचा, छोटासा टोमॅटो तो मी घेतलेला आहे. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. हळद पावडर ॲड केलेली आहे. थोडीशी मी लाल मिरची ॲड केली आहे. फक्त पाव चमचा 1/4 टीस्पून मी रेड चिली पावडर ॲड केलेली आहे, कारण आपण हिरवी मिरची पण आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता आपण जी काकडी आणि कैरी जी आपण किसून ठेवलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. छान आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जे हे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे ते आपण ॲड करायचं आहे. मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाण्याची पावडर ॲड केलेली आहे. आणि शेंगदाण्याची मी एकदम बारीक पावडर नाही ॲड केली, हलकेसे मी शेंगदाणे ठेवलेले आहेत, म्हणजे खाताना दाताखाली आले ना तर खूपच छान लागतात. जर तुम्हाला तिखट आणखी आवडत असेल ना तर आणखी तुम्ही रेड चिली पावडर किंवा हिरवी मिरची ॲड करू शकता, कारण ठेचा म्हणजे एकदम झणझणीत असतो. तर तुम्हाला किती तिखट खातात त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा. माझ्या घरात जास्त तिखट आम्ही कोणी खात नाही, आणि आता गरमी आहे म्हणजे तिखट थोडंसं कमी असतं.
काकडी आणि कैरी आहे म्हणजे जास्त शिजवायची पण गरज नाही. थोडीशी आपण गरम मसाला पावडर ॲड केलेली आहे. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर ॲड करू शकता. तर हे बघा फ्रेंड्स, आपलं काकडी आणि कैरीचा ठेचा तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम आणि झणझणीत असा काकडीचा आणि कच्ची कैरीचा ठेचा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला खूपच आवडेल. डाळ भात खिचडी बरोबर किंवा चपाती बरोबर पण खूपच छान लागतं, चपाती भाकरी बरोबर. जर तुम्हाला आणखी तिखट आवडत असेल तर लाल मिरचीची पावडर ॲड करू शकता किंवा हिरवी मिरची ती पण जरा जास्त ॲड करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. तर फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.